Hello everyone, welcome to first year Diploma Engineering and Technology of subject Basic Science. So in same first we will learn one of the subject is Basic Science, and this Basic Science subject have two parts. First is a Basic Science Physics, second is a Basic Science Chemistry. Means these basic science subjects are divided into two parts: basic science physics and basic science chemistry. In that, we learn now basic science chemistry, and we learn about syllabus of basic science chemistry. So in first three units of basic science, including in basic science physics, and remaining 3 units including in basic science chemistry. So I am trying to explain this syllabus, final exam marking system, and overall this subject in English as well as Marathi, because many of the students is mother tongue is Marathi. So I am trying to explain this all this marking scheme syllabus in English as well as Marathi. सो बघा, एम एस बी टीने जो फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीसाठी जो सिलेबस डिराईव्ह केला आहे, आय स्कीममध्ये तुम्हाला स्कीम असतात, इंजिनिअरिंगच्या स्कीम असतात. म्हणजेच एक सिलेबस काही वर्षासाठी डिराईव्ह केलेला असतो. असा ह्याच्या पूर्वीची स्कीम होती जी स्कीम. जी स्कीममध्ये एक सिलेबस असतो. तो आय स्कीम आल्यावरती चेंज झाला आणि आय स्कीममध्ये जो एम एस बी टी म्हणजेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन्सने फर्स्ट सेमसाठी जो सिलेबस डिराईव्ह केलेला आहे, त्यामध्ये बेसिक सायन्स हा एक सब्जेक्ट आहे. ओके, बेसिक सायन्स हा सेम फर्स्टसाठी तुम्हाला सब्जेक्ट आहे. मग हा जो सब्जेक्ट आहे बेसिक सायन्स, त्याचे दोन पार्ट्स आहेत. पहिला आहे फिजिक्स, दुसरं आहे केमिस्ट्री. म्हणजेच बेसिक सायन्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री असे तुमचे दोन पार्ट आहेत एका सब्जेक्टचे. मग ती जी पहिली 3 युनिट्स आहेत ती तुमची बेसिक सायन्स फिजिक्समध्ये शिकणार, आणि उरलेली 3 युनिट ही तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकणार. सो द सब्जेक्ट नेम इज अ बेसिक सायन्स, आणि त्याचे दोन पार्ट फिजिक्स आणि केमिस्ट्री. त्यातला आता आपण केमिस्ट्री बघूया. मग हे जे सब्जेक्ट असतात त्या प्रत्येक सब्जेक्टला एक सब्जेक्ट कोड असतो. तसा हा बेसिक सायन्सचा सब्जेक्ट कोड आहे 22-102. म्हणजे त्या सब्जेक्टला एक नंबर पण दिलेला आहे. तो या सब्जेक्टचा आहे 22-102. तुम्ही लक्षात ठेवायचा. आता आपण किती मार्क्सला सब्जेक्ट आहे तो बघूया. तर बेसिक सायन्स हा सब्जेक्ट तुम्हाला ओव्हरऑल 100 मार्क्सला आहे. जो 100 मार्क्सला बेसिक सायन्स सब्जेक्ट आहे, त्यातले फायनल एक्झामला बघा 70 मार्क्सचे क्वेश्चन असतात. ऑल क्वेश्चन्स आर MCQ टाइप्स, अँड दिस एक्झाम कंडक्ट बाय MSBT इन ऑनलाईन मोड. ऑनलाईन पद्धतीने 70 मार्क्सची फायनल एक्झाम होणार बेसिक सायन्स सब्जेक्टची. सगळे क्वेश्चन हे कसे असतील, MCQ टाईप असतील. 4 ऑप्शन्स असतील. त्या 4 ऑप्शनपैकी तुम्हाला एक करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. मग 70 मार्क्सपैकी 35 मार्क्स सायन्स फिजिक्सचे, 35 मार्क्स केमिस्ट्रीचे. म्हणजे तुमच्या आता फायनल एक्झाममध्ये 70 मार्क्सची तुमची फायनल एक्झाम होणार, हे आता क्लिअर झालं. मग उरलेल्या 30 मार्क्सचं काय? आउट ऑफ 100 17 मार्क्सची फायनल एक्झाम अँड 13 मार्क्स हे तुमचे प्रोग्रेसिव्ह असेसमेंटसाठी असतात. थोडक्यात सांगायचं तर ते तुमच्या कॉलेजमध्ये जे एक्झाम कंडक्ट केल्या जातात त्याच्यावरती असतात. तर तुमची 20 मार्क्सची UT असते, ही कॉलेज कंडक्ट करते. आणि 10 मार्क्ससाठी मायक्रो प्रोजेक्ट असतात, हे पण तुमचे कॉलेजमध्येच घेतले जातात. म्हणजे हे 30 मार्क्सची MSBT डायरेक्ट एक्झाम घेईल गाळांतर म्हणजेच MCQ पद्धतीने, आणि उरलेल्या 30 मार्क्स हे तुमचे कॉलेजमध्ये त्याच्या एक्झाम कंडक्ट होतील. 20 मार्क्सची तुमची छोटी युनिट टेस्ट असेल, जशी तुम्हाला 10वीपर्यंत झालेले असतात युनिट टेस्ट, तशी 20 मार्क्ससाठी युनिट टेस्ट होतात. आणि हे जे 10 मार्क्स आहेत ते मायक्रो प्रोजेक्ट असतात. आता मायक्रो प्रोजेक्ट म्हणजे काय?
सिम्पल आहे. 5 मार्क्ससाठी फिजिक्सचा, 5 मार्क्ससाठी केमिस्ट्रीचा एक छोटासा काहीतरी छोटा प्रोजेक्ट करायचा आहे. आता छोटा म्हणजे काय? आपण एक केमिस्ट्रीचं एक उदाहरण धरून चलूया. आता मेटल करोजन बघा. हा तुमचा जो पॉईंट आहे मेटल करोजन. तर तुम्ही काय केलात? वेगवेगळे मेटल्स घेतलात. त्या वेगवेगळ्या मेटल्सचं जे करोजन झालेलं आहे, त्यांची गंजलेले असतील तर ते गंजलेले मेटल्स कलेक्ट केलात. त्यांचा अभ्यास केलात. तर तुमचा झाला 5 मार्क्सचा मायक्रो प्रोजेक्ट. असं सिम्पल मायक्रो प्रोजेक्ट तुम्हाला डन करायचं आहे. असं ओव्हरऑल तुमचं हे एक्झाम पॅटर्न आहे 100 मार्क्स. तसंच तुम्हाला प्रॅक्टिकलचे 100 मार्क्स असतात. ते तुम्हाला प्रॅक्टिकलच्या व्हिडिओमध्ये सांगितले जातील. प्रॅक्टिकल एक्झाम कशी असते आणि त्याची मार्किंग स्कीम काय आहे, ही तुमची 100 मार्क्सची थेअरीची मार्किंग स्कीम आहे. मग तुम्ही थेअरी नक्की शिकणार काय आहात? तर पहिले 3 युनिट्स हे तुम्ही बेसिक सायन्स फिजिक्समध्ये शिकणार आहात. ते तुम्हाला तिकडे त्या व्हिडिओमध्ये समजेल फिजिक्सच्या. आत्ता आपण बघूया बेसिक सायन्स केमिस्ट्रीची 3 युनिट्स. तर फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ असे तुमचे युनिट्स आहेत. कारण पहिले 3 युनिट्स हे फिजिक्समध्ये, अर्थातच उरलेले 3 युनिट्स हे तुमचे केमिस्ट्रीमध्ये. आता बघा चौथा युनिट्स काय आहे. युनिट नंबर 4 इज अ केमिकल बॉन्डिंग अँड कॅटॅलिसिस. आपले जे सगळे मॅटर आहे हे पूर्ण युनिवर्स आहे मॅटरपासून बनलेलं आहे. हे मॅटर्समध्ये जे वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत हे कसे काय फॉर्म होतात, ते कसे काय एकमेकांशी जॉईंट होतात, हे सगळं आपण केमिकल बॉन्डिंगमध्ये बघूया. आणि कॅटॅलिसिसमध्ये एखादी रिॲक्शन तुम्हाला फास्ट किंवा स्लो करायची असेल, एक रिॲक्शन समजा तुम्ही 10वीपर्यंत भरपूर रिॲक्शन बघितला, एक रिॲक्शन ही 10 मिनिटात होत असेल तर ती 5 मिनिटात कशी करायची? एका रिॲक्शनमधून 10 ग्रॅम प्रोडक्ट मिळतं तर ते 20 ग्रॅम कसं मिळवायचं? मग ह्याच्यासाठी ज्या तुम्ही ॲक्टिव्हिटीज करणार आहात, ह्याच्यासाठी जे काही मॅटर यूज करणार, जे सबस्टन्स यूज करणार आहात, त्याला म्हणायचं कॅटॅलिस्ट. अँड दिस फेनॉमेनॉ इज नोन ॲज कॅटॅलिसिस. युनिट नंबर 5 हे तर तुमचं फॅमिलियर युनिट आहे. मेटल्स तुम्हाला वेल नोन आहेत. मग मेटलचं करोजन होणं म्हणजे मेटल खराब होणं, ते खराब होऊ नये म्हणून त्याच्यासाठी केलेली प्रिव्हेन्शन्स म्हणजेच मेटल करोजन अँड इट्स प्रिव्हेन्शन. नेक्स्ट वन इज अ सेकंड पार्ट ऑफ युनिट 5 इज अ इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आता या टॉपिकमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बॅटरीज शिकायला मिळतात, वेगवेगळे सेल्स शिकायला मिळतात आणि त्यांची असणारी प्रिन्सिपल्स म्हणजे कसे सेल्स तयार होतात, त्यांची रिॲक्शन्स काय होतात त्यांच्यामध्ये, हे सगळं आपल्याला केमिकल सेल, इलेक्ट्रोकेमिकल सेल असे आपल्याला शिकायचे आहे. युनिट 6 जे आहे यामध्ये भरपूर छोटे छोटे घटक आहेत बघा, पार्ट आहेत. पेंट्स तुम्ही शिकणार, म्हणजे पेंट्समध्ये इन्ग्रेडियंट्स कुठचे असतील. पेंट हे मिक्सचर आहे, त्यात कुठचे इन्ग्रेडियंट्स असतात, पेंट्स कसा तयार होतो, त्याचे युजेस काय, त्याचे लिमिटेशन्स काय, हे शिकतो. लाईक दिस ऑर्निशेस, इन्सुलेटर, पॉलिमर्स, ॲडेझिव्स, या सगळ्यांबद्दल आपण डिटेल स्टडी करणार आहोत तो युनिट नंबर 6 मध्ये. पण हा सिलेबस शिकायच्या अगोदर आपल्याला जनरल केमिस्ट्री माहिती असायला पाहिजे. केमिस्ट्री मीन्स व्हॉट, केमिस्ट्री म्हणजेच काय हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता आपण एखादं एक्झाम्पल बघायला गेलो तर तुम्ही बघा, एक सिम्पल आहे. एखादं समजा तुम्ही बुक घेतलात, ते बुक आहे केमिस्ट्रीचं. आता ह्या बुकमध्ये सगळंच काय असं एकत्र भरलेलं नाही आहे. तर त्या बुकमध्ये 3 युनिट्स सेपरेट केलेले आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, किंवा आपण त्यांना चॅप्टर म्हणूया. म्हणजे हे जे तुमचं केमिस्ट्रीचं बुक आहे, या केमिस्ट्रीच्या बुकमध्ये 3 युनिट्स आहेत. 3 युनिट्स आहेत. म्हणजे ही युनिट्स आहेत ती वेगवेगळ्या पॉईंट्सपासून बनलेली आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ केमिकल बॉन्डिंग आणि कॅटॅलिसिस असे 2 पॉईंट्स आहेत. मग तुमच्या युनिट्समध्ये वेगवेगळे पॉईंट्स आहेत, तर त्याला आपण म्हणूया पॅराग्राफ्स आहेत. वेगवेगळ्या पॅराग्राफ्सपासून ती बनलेली आहेत. मग हे जे पॅराग्राफ्स आहेत हे परत वेगवेगळ्या सेंटेन्सपासून बनलेले आहेत. म्हणजे काही सेंटेन्स असतील, त्या सेंटेन्सपासून पॅराग्राफ तयार झाला, पॅराग्राफपासून युनिट्स आहेत, युनिट्सपासून बुक तयार झालं. मग ही जी सेंटेन्स आहेत ही सुद्धा वर्ड्सपासून तयार झालेली असते बघा, वेगवेगळे वर्ड्स. ओके, सेंटेन्स वर्ड्सपासून.
फॉर एक्झाम्पल कुठचंही सेंटेन्स घ्या. फॉर एक्झाम्पल स्टडी ऑफ कंपोजिशन अँड मॅटर किंवा डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री. कुठचेही जर तुम्ही सेंटेन्स घेतला असाल, कुठचं एक सेंटेन्स घेतला तर ते सेंटेन्स आहे ते वर्ड्सपासून बनलेलं आहे. मग हे जे वर्ड्स आहेत ते कशापासून बनलेले असतील? प्रत्येकाला त्याचा आन्सर माहिती आहे, ते म्हणजे अल्फाबेट्स. सिमिलरली आपलं जे हे सगळं विश्व आहे, जर एक युनिवर्स असेल, सिमिलरली आपण समजा एक युनिवर्स घेतलं, युनिवर्स, हे जे युनिवर्स आहे ते पण कशापासून तरी बनलेलं आहे. मग हे छोट्या छोट्या पार्ट्सपासून बनलेलं असेल. फॉर एक्झाम्पल आपली बॉडी सिस्टीम घ्या. बॉडी सिस्टीम, आपली जी बॉडी आहे ते वेगवेगळ्या रेग्युलेटरी सिस्टीमपासून बनलेली आहे. बॉडीमध्ये वेगळे सिस्टीम आहेत. एक रेस्पिरेटरी सिस्टीम, दुसरी असेल तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्याच्यानंतर ब्रेन सिस्टीम, हार्टची सिस्टीम असेल. वेगवेगळ्या सिस्टीमपासून बनलेले आहे. ह्या सिस्टीममध्ये ऑर्गन्स आहेत. ह्या ऑर्गन्समध्ये परत वेगवेगळे ऑर्गन्स हे टिश्यूपासून बनलेले आहेत. हे टिश्यू वेगवेगळ्या सेल्सपासून बनलेले असतील. मग हे सेल्स कशापासून बनलेले आहेत? तर सेल्स तुमचे छोट्या छोट्या मॉलिक्युल्स किंवा ॲटॉम्सपासून बनलेले असतील. लाईक दिस ऑल मॅटर्स इन द युनिवर्स इज मेड अप फ्रॉम स्मॉल स्मॉल ॲटॉम्स, small elements. So here in chemistry we learn the definition, then about atoms, molecules. So like this, all these basic parts of chemistry, all the basic points of chemistry we learn first and then we learn about syllabus. हा जो सिलेबस आहे तुम्हाला शिकायचाच आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला काही केमिस्ट्रीचे जनरल कॉन्सेप्ट बघायचे आहेत की जे तुम्हाला कायमचे लक्षात राहायला पाहिजे किंवा तुमच्या पुढच्या आयुष्यातसुद्धा ते इम्पॉर्टन्स असतील. आता याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल आपली बॉडी ही काय डायरेक्ट कशापासून बनलेली नाही आहे, तर ती छोट्या छोट्या मॉलिक्युल्सपासून बनलेली असतील. मग हे मॉलिक्युल्स कशापासून बनलेले आहेत? तर हे ओव्हरऑल आपल्याला केमिस्ट्री शिकायची आहे. तर पहिलं म्हणजे आपल्याला डेफिनेशन बघूया केमिस्ट्रीची. केमिस्ट्री म्हणजे काय, वेगवेगळे त्याच्यातले पॉईंट्स बघूया, जनरल बेसिक पॉईंट्स, आणि देन आपला सिलेबस बघायचा आहे. असं वन बाय वन आपण हे सगळे पॉईंट्स शिकायचे आहेत. तर तुमच्या MSBTने तयार केलेलं सेम फर्स्टसाठी बेसिक सायन्स सब्जेक्ट समजला असेल, त्याची मार्किंग सिस्टीम समजली असेल, त्यातले दोन सब सब्जेक्ट म्हणूया त्याला, सब्जेक्ट याच्यातले सब पार्ट्स बेसिक सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री हे समजलं असेल आणि त्यांचा सिलेबस तुमच्या लक्षात आला असेल. आणि आता आपण जे नवीन पॉईंट्स बघणार आहोत, जे काही केमिस्ट्रीमधले बेसिक पॉईंट्स. सो इन केमिस्ट्री फर्स्ट वी लर्न definition of chemistry. So how can we define chemistry? So chemistry means it's a study of composition of structure properties of matter. Chemistry means it's a study of structure, compositions and properties of matter. केमिस्ट्रीमध्ये आपण मॅटर्सचा अभ्यास बघणार आहोत, मॅटर्सबद्दल शिकणार आहोत. मॅटर्स म्हणजेच काय? तर मॅटर्स म्हणजेच आपल्याला त्याला मराठीत पदार्थ म्हणतो. पदार्थ शिकणार आहोत. तर केमिस्ट्री म्हणजे सगळ्या पदार्थांचा अभ्यास. मग त्यांची केमिकल कंपोजिशन कसं असेल, त्यातले घटक कुठचे असतील, त्यांचं स्ट्रक्चर कसं असेल, त्यांच्या प्रॉपर्टीज कुठच्या असतील. आता तुम्ही इंजिनिअरिंगला केमिस्ट्री का शिकणार आहोत? तर इंजिनिअरिंगमध्ये तुमचं प्रत्येक मॅटरचं काहीतरी एक प्रॉपर्टीज असतील आणि त्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती असायला पाहिजे. म्हणून आपल्याला सगळं केमिस्ट्री डिटेल्समध्ये शिकायचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही एखादा कम्प्युटरचा पार्ट घ्या, एखादा IC घ्या. ते IC म्हणजे काहीतरी मेटल असेल, काहीतरी एक मॅटर असेल, त्या मॅटरला काहीतरी प्रॉपर्टीज असतील. ह्या प्रॉपर्टीज आपल्याला सगळ्या डिटेल्समध्ये शिकाव्या लागतील. तरच तुम्ही उद्या चांगले वेगवेगळे मॅटरपासून तुम्ही अजून त्याच्यात इनोव्हेशन्स करू शकता. ओव्हरऑल सांगायचं तर आपल्याला हे जसं आपण बॉडी सिस्टीम कशी छोटी बघितली, तसं आपल्याला मॅटर्सचा डिटेल्समध्ये अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं इंजिनिअरिंग हे चांगलं करू शकता, चांगलं शिकू शकता. ओके. सो नेक्स्ट व्हिडिओ वी लर्न द सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री अँड वन बाय वन अवर सिलेबस पॉईंट. ओके.